तर आज सकाळी बातमी आहे आणि धक्कादायक बातमी आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्ष स्वतःच्या कार्यकर्तृत्वामुळे एक वेगळा ठसा उमटवणार आणि हसतमुख जिल्ह्यातील सगळीकडून असलेलं नेतृत्व. सकाळी आपण सगळे चहा पित असताना करताना बातमी आली की अजितदादांच्या मनाला अपघात झाला. जसं प्रत्येकाची इच्छा अशी होती की अजितदादा त्याच्यातून सुखरूप बाहेर पडावे, परंतु आताची ती बातमी आपल्याला आहे 6 जणांसहित दादांना आहे. तर त्यामध्ये मृत्यू आल्याचं कळतंय. खूप धक्कादायक गोष्ट आहे. खूप आपल्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी हटवणारी गोष्ट आहे. एक अत्यंत कार्यक्षम असं नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राने दबावलं असेल. त्याचं काम करायची पद्धत आणि जो काही निर्णय घ्यायचा तो अत्यंत कार्यक्षमतेने लगेचच्या लगेच काम होणार म्हणणार, काम नाही होणार नाही म्हणणार. मला स्वतःला देखील डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून मी जेव्हा जागेच्या संदर्भात जेव्हा भेटायला गेलो तेव्हा देखील मला तोच अनुभव आला होता. मला त्यावेळी काही सांगितलं की हे काम या पद्धतीने मला अर्थ दे, जागेचं बघतो आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाई सुद्धा अजितदादा त्यावेळी पक्षाचा माणूस असताना सुद्धा मला ती मदत केली होती. हे मला आवर्जून त्यांची आठवण त्यांची आल्याशिवाय राहत नाही. फक्त सगळ्यांच्या दृष्टीने धक्कादायक आहे. आज सगळ्याच संपूर्ण तालुक्याच्या वतीने सेना परिवाराच्या वतीने अजितदादांना करतो भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना माझ्या आपल्या सगळ्या उमेदवारांना विनंती आहे, सगळ्यांना सूचना देखील केल्या आहे. या संपूर्ण निवडणूक प्रचार यंत्रणा ते जिल्हा परिषदची निवडणूक आहे, तरी आपलं कार्यक्षम नेतृत्व गमावलंय निश्चित स्वरूपात. यासाठी आपण सगळ्यांनी दादांना आदरांजली असेल किंवा दादांसाठी आपण सगळ्यांनी एक दिवस आपली प्रचार यंत्रणा संपूर्णपणे थांबून दादांना आदरांजली व्यक्त केली पाहिजे. सेना परिवार असेल, नारायणगाव असेल, संपूर्ण शिवजन्मभूमी असेल, शरददादा सोनवणे असतील, सगळ्यांच्याच वतीने दादांना आदरांजली व्यक्त